रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणापुढे निष्कारण वैर अशा अर्थाचा विषय मांडत आहे. प्रत्येक गोष्टीला कारण हे असतंच. कारणाशिवाय कार्य घडत नाही. पंचकारणांनी 5 कारणं शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. काही मग अप्रत्यक्ष असतात, काही प्रत्यक्ष असतात, काही परंपरेने असतात. कारणं वेगवेगळे असतील, पण नहि कारणे न विना कार्यम उत्पद्यते. कारणाशिवाय कार्य उत्पन्न होत नाही. मग काही काही अशा गोष्टी असतात की त्याचे प्रत्यक्ष कारण नसतं, अप्रत्यक्ष असतं. अशा काही गोष्टी आहेत की निष्कारण त्याला आपण म्हणतो, किंवा विनाकारण याने मला छळलं. विनाकारण ह्या गोष्टी तो करतो. विनाकारण म्हणजे कारण नसताना, म्हणजे कारण असतंच पण ते कारण तिथे वापरलंच पाहिजे किंवा दिसतंच असं नाही. तर अशा अर्थाचा एक श्लोक आहे, सुभाषित आहे, तर ऐका. मृगमेन सज्जनानां तृणजल सहवृत्तीनां लुब्धक धीवर पेशुना निष्कारण वैरिणो जगते. मृगमेन सज्जनानां तृण जल सहित वृत्तीनां लुब्धक धीवर पिशुना निष्कारण वैरिणो जगते. सुभाषितकार असा म्हणतो की काही गोष्टी बघा म्हणाले यांचं काय लोकाशी संबंध नाही, पण निष्कारण यांच्याशी वैर करतात लोक. त्यांनी उदाहरण फार छान दिलेलं आहे. मृग, मेन आणि सज्जन हे 3 जे घटक आहेत ना, तर हरण, मेन म्हणजे मासा, आणि सज्जन. आता हरणं जे आहेत ते काय करतात, कसे जागतात, तर ते तृण खाऊन जागतात. गवत जे स्वाभाविक निसर्गतः पृथ्वीवर गवत उगवतं ते खातात आणि ते त्याचं जे उदरनिर्वाह करतात. तृण. जल, मासे पाण्यामध्ये राहतात. ते काही कोणाच्या शेतीमध्ये जात नाहीत किंवा कोणाच्या घरात शिरत नाहीत मासे. सज्जनानाम, सज्जन आपले वनात राहतात किंवा कंदमुळं खाऊन, फळमुळं खाऊन, असं ते कोणाला त्रास होईल असं कधी ते वागत नाहीत. तर असे हे 3 लोक असतात. तर त्याला त्रास देणारे कोण? मृग म्हणजे लुब्धक, म्हणजे शिकारी लोक हरणांना मारतात, म्हणजे माणसं. आता हरणांना कशा करता मारायचं, ते काय करतात यांचं, या शिकारी लोकांचं? पण नाही, हरणं मारून टाकायचे. आता एक मोठं प्रकरण चालू आहे की कित्येक हरणं मारले एका गृहस्थाने, आणि कित्येक लोकांना त्याचं, अरे माणसं आहात ना तुम्ही, तुमच्यासाठी मांस नाही आहे, ते हरणं तुमच्यासाठी नाही आहेत. हरणाला खाणारे आहेत ना, सिंह आहेत, वाघ आहेत, लांडगे आहेत. ते एकमेकाचे जीवस्य कारणम, ते जीवावर जगणारे असे ते निसर्गतच निर्माण केलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यावर हस्तक्षेप करता. आणि हरणं लुब्धक म्हणजे शिकारी लोक, फाशेपारधी म्हणू आपण. तर असे लोक हरणांना जाळे लावतात, पकडतात आणि मारतात आणि खातात. लुब्धक. मीन, मीन म्हणजे धीवर, कोळी. तर हे कोळी लोक माशांना मारतात. आता मासे समुद्रात, नदीमध्ये इकडे तिकडे राहतात. यांचा काय संबंध येतो त्यांच्याशी? काय करतात ते बिचारे? त्यांना त्या कोळ्यांचं काय खाल्लं आहे त्यांनी? पण तिथे जाऊन जाळे टाकून त्याला पकडून त्याला मारणार, स्वतः खाणार, दुसऱ्याला खायला देणार वगैरे. पेशोना म्हणजे दुर्जन लोक सज्जनाला नेहमी छळतात. काय केलं आहे त्या सज्जनाने या दुर्जनांचं? पण त्रास द्यायचं. लुब्धक धीवर पेशुना निष्कारण वैरिणो जगती. सुभाषितकार असा म्हणतो की हे निष्कारण यांना वैरी हे लोक आहेत, आणि हे नसते वैरी तरी चाललं असतं, पण हे वैर करतात. वैर म्हणजे इतकं की त्याला मारूनच खातात. तर रामाने रावणाचं काय केलं होतं?
काही नाही, ते बिचारे वनात होते, हे होते. रावण लंकाधीश होता, हजारो स्त्रिया होत्या, सोनाची लंका वगैरे सगळं ते ठीक होतं ना. काय नाही, ते रामाच्या शेता पळवणार, काहीतरी काय करणार आणि खोड्या करून मग युद्ध सुरू झालं. पांडवांनी कौरवाचं काय केलं होतं? कौरव अर्ध्या राज्याचे वाटकरी होते, पण हे कौरव नेहमी त्या पांडवांना छळायचे. पांडवांचं अर्ध राज्य देऊन टाकायला पाहिजे होतं कौरवांनी, पण तसं नाही करायचं. सोयीच्या टोकर बसली एवढी माती पण नाही देणार, दुर्योधन म्हणतो आहे. तेव्हा पांडवांना अनेक संकटात त्यांनी घातलं. अगदी लाक्षागृहात छळलं, दूतात छळलं, अनेक काय केलं होतं पांडवांनी त्या कौरवांचं? तुकोबराय आणि त्या मंबाजीचं काय केलं होतं? काय त्याचं काय पैसे बुडवले होते? काय केलं होतं? पण नाही, छळायचंच बस. काय तर रामेश्वर शास्त्रीचे काय वेद आणले होते का घरचे पुस्तकं जाऊन? पण नाही, तो वाङ्मय रचतोय ना, पडून टाका आणि यापुढं पण करायचं नाही. तेव्हा ही जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती लक्षात घ्या. ही प्रवृत्ती त्यालाच म्हणतात दैवी आणि आसुरी प्रवृत्ती. ही पहिल्यापासून आहे. यज्ञ यागादी क्रिया आणि जेव्हा सुरुवातीला होत होत्या ना, यज्ञ कोणी सुरू केले की राक्षस म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक त्याला विघ्न आणायचे कारण नसताना. तेव्हा दैवी आणि आसुरी संपत्तीचा हा खरा झगडा आहे. सुरुवातीपासून आत्ता पण आहे आणि पुढेही तो राहणारच. फक्त फरक एवढाच होणार आहे की दैवी संपत्तीचे लोक जर जास्त झाले तर आसुरी संपत्तीच्या लोकांवर कंट्रोल राहतं, ते आपल्या ताब्यात राहतात. जास्त त्रास दैवी संपत्तीच्या लोकांना होत नाही. एवढं आपण केलं पाहिजे. पण होतं आहे काय की सज्जनची जे मॅजॉरिटी आहे, जो जास्त बहुमत आहे ते कमी असतं नेहमी. सज्जन फारसं एकत्र येत नाही आणि दुर्जन सत्तेसाठी म्हणजे अभद्र युत्या करू एकत्र येणार आणि काय होईल ते होईल, पण हे लोक एकत्र येतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही दैवी आणि आसुरी संपत्ती पहिल्यापासून आहे, आत्ता आहे. आसुरी संपत्ती आता वाढत चाललेली आहे आणि दैवी संपत्तीवर त्यांचा प्रभाव जास्त होत चाललेला आहे. तेव्हा दैवी संपत्तीचे जे सज्जन आहेत, सद्गुणी लोक आहेत, त्यांनी आपलं संख्याबळ वाढवलं पाहिजे, बहुमत वाढवलं पाहिजे. आता तसं दिसत नाही. आता उलट्या दिशेने सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच दिवसात नाही, काही दिवसातच एखादी क्रांती होईल त्या लंकेसारखी, म्यानमारसारखी. तर ते अशा मग लोक सहन करून मग एखादी क्रांती होते. सांगायचा मुद्दा असा, मग त्या क्रांतीचे अनेक प्रकार आहेत. काही क्रांत्या तर रक्तरंजित क्रांत्या होतात. मग तेव्हा एक सुभाषितकार असा म्हणतो, मचा है संग्राम. संग्राम चालू आहे, दोघांचं युद्ध चालू आहे. दैवी आणि आसुरी या दोन संपत्त्याचं युद्ध पहिल्यापासून चालू आहे, आजही आहे आणि पुढेही राहणार. मचा है संग्राम हिंसा और अहिंसा का, बजेगा डंका अहिंसा का न हिंसा का. नेहमी जय झालेला आहे तो अहिंसेचा झालेला आहे, हिंसेचा नाही. नेहमी पाडाव झालेला आहे तो आसुरी संपत्तीचा झालेला आहे, दैवी संपत्तीचा नाही. सत्यम एव जयते, पण ते सत्य असं असलं पाहिजे, बहुसंख्य मिळविली मांदी वैष्णवांची संघटना. असंघे शक्ती कलौयुगे, कलियुगामध्ये संघटनेला म्हणजेच बहुमताला महत्त्व आहे. आणि आपल्या देशात तर लोकशाही आहे. लोकशाहीचे 100 लोक जरी चुकीचे लोक एकत्र आले तर सत्ता ते काबीज करू शकतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारची दैवी आणि आसुरी संपत्ती आहे आणि सतत ती त्रास देत आलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हा योद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस आम्हा. आणि अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिवस आम्हाला या समस्येला तोंड द्यावं लागतं होतं. काय केलं तुकाराम महाराजांनी लोकांचं वगैरे? कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, तुकोबांचे अभंग आहेत. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं होतं यांचं, या प्रस्थापितांचं, शास्त्री पंडितांचं? तेव्हा सांगायचा मुद्दा की
ज्यांनी ही चूक केली किंवा ही चूक झाली असं त्या काळच्या प्रस्थापित न्यायानुसार ग्रंथांच्या काय कोणते ग्रंथ आधाराला घेतले होते माहिती नाही, पण समजा न्यायनिवाडा केला शास्त्रीजींनी की काय नाही देहांत प्रायश्चित्त तुम्ही घेतलं पाहिजे. विठ्ठलपंथाला त्यांनी सुनावलं, घेतलं, त्यांनी चूक झाली देहांत प्रायश्चित्त घेतो म्हणाले. माझ्या मुलाला जर पुढचं भावी आयुष्य जर चांगलं होत असेल मुलांचं तर त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग थांबायला पाहिजे ना छळ, पण नाही तिकडं जा म्हणले पैठणला, तिथून मग शोध्यपत्र आणा वगैरे वगैरे. शेवटी सांगायचा मुद्दा असा की सतत छळत राहणं, ह्याना त्या त्याना त्या युक्तीने त्रास देत राहणं, अशा प्रकारची ती प्रवृत्ती आहे. इथे जातभीत काय नाही, ती एक प्रकारची प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती सतत काम करत असते. आणि म्हणून सज्जनांची प्रवृत्ती, सज्जनांची संघटना, सद्गुण वाढले पाहिजे, सज्जन लोकांची सगळी प्रवृत्ती वाढली पाहिजे अशा अर्थात तरच बचके राहणं, तरच ही सज्जनता वाचू शकेल. नाहीतर त्रास जो होणार आहे आत्ता जे चालू आहे हे सगळं वाल्मिकी रामायण वगैरे हे सगळं तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर असं आहे की काय नाही छळायचं, त्याला खंडणी बिंडणी असे शब्द आलेत, खोके होते आता बोके, अशा वेगवेगळ्या शब्दांनी आणि वेगवेगळ्या प्रवृत्त्या अशा जास्त आक्रमक होत चाललेल्या आहेत. तेव्हा हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून श्लोककार असं म्हणतात की मृगमीन सज्जनानाम तृणजल संहित वृत्तीनाम, त्यांची संहित वृत्ती असते, कोणालाही त्रास होऊ नये, उलट संतांच्या विभूती जगाच्या कल्याणी ते लोकांना सहकार्य करतात. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असा उपदेश करतात, मदत करतात, पण त्यांनासुद्धा त्रास द्यायचा. अशा प्रकारची ही जी प्रवृत्ती आहे ना, तर ही प्रवृत्ती सामाजिकदृष्ट्या घातक आहे, त्याला समाजकंटक असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सुभाषितकाराचं म्हणणं आहे की विनाकारण त्रास देणारी जी प्रवृत्ती आहे ना तिच्यावर दबाव असला पाहिजे, दबाव वाढला पाहिजे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाढवित रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.